बारामतीत महिलांनी वकिलाला भर रस्त्यामध्ये मारहाण केली। शहरातल्या वीर सावरकर जलतरण इथली ही घटना आहे। कट मारल्याच्या कारणावरून वकील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि या वादातून महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी या वकिलाला मारहाण केली। तर वकिलांनी मारहाण केल्याचा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला। वकिलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या महिलांनी केली। भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि या दोन्ही नेत्यांमध्ये जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये चर्चा झाली। जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर एकेरी भाषेत टीका केल्यानं राणा आणि जरांगे यांच्यामध्ये वाद झाला होता। जरांगे पाटलांवर केलेल्या टीकेनंतर धाराशिवचे उमेदवार आणि राणांच्या पत्नी अर्चना पाटील यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। हा रोष कमी करण्यासाठी राणांनी जरांगेंची भेट घेतल्याचं बोललं जातंय। जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये दोघांची गळाभेट झाली। दानवे यांनी खोतकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। गेल्या काही दिवसांपासून खोतकर हे दानवेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होते। खोतकर आणि दानवे भेटीवर काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी टीका केली आहे। खोतकरांचं मनोमिलन नाही तर मनोमिलन असल्याची जोरदार टीका त्यांनी केलेली आहे। महायुतीच्या हे मनीमिलन असल्याची त्यांनी टीका केली आहे। महायुतीच्या उमेदवाराकडून मलिदा खाण्यासाठी खोतकरांनी हे नाराजीचं नाटक केल्याचं ते म्हणाले। बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी पैसे बुडवल्याचा आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला। परळीच्या गोवर्धन हिवरा गावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांची सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी ग्रामस्थांनी 400 शेतकऱ्यांचे पैसे बुडवल्याची तक्रार केली। बीड जिल्ह्याच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांची काय नैतिकता आहे असा सवाल बजरंग सोनावणे यांनी यावेळी केला। उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार नाहीत याची खात्री काय असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला। वडेट्टीवारांनी आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली। भर पक्ष फोडला ते कसे एकत्र येतील असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। मुंबई उत्तर मध्यचे महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिले। आताच मिरच्या का झोंबल्या असा सवाल निकमांनी वडेट्टीवार यांना केला। दरम्यान निकम हे देशद्रोही आहेत, कसाबला बिर्याणी दिल्याचं सांगून त्यांनी काँग्रेसला बदनाम केलं असा आरोप वडेट्टीवार यांनी केला होता। उमेदवारी नाकारल्यानं पालघर लोकसभा मतदारसंघात खासदार राजेंद्र गावित नाराज झालेत। झालेला हा प्रकार निराशाजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय। कार्यकर्ते सुद्धा नाराज झाल्याचं गावितांनी यावेळी सांगितलं। नाराज असलो तरी महायुतीचा घटक म्हणून कार्यकर्ते हेमंत सावरे यांना मदत करतील असं आश्वासन त्यांनी दिलंय। दरम्यान राजेंद्र गावितांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वॉर रुखवादी पापा जाहिरातीतील अभिनेते प्याराली उर्फ राज नयाने यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिलाय। आपल्याला पॉर्नस्टार म्हटल्या प्रकरणात 2 दिवसांमध्ये माफी मागावी अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असा इशारा राज नयाने यांनी दिलाय। सोलापूर जिल्ह्यातल्या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। माळशिरस तालुक्यातल्या 22 गावांना 15 दिवसांमधून एकदा टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। पाण्याच्या कमतरतेमुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी शेती करणं बंद केल्याची माहिती मिळते। वर्ध्याचा पारा वाढलाय। तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले। तीव्र उन्हामुळे दुपारच्या सुमाराला रस्त्यांवरची वर्दळ कमी झाली आहे। दुपट्टे रुमाल बांधूनच नागरिकांना घराबाहेर पडावं लागतंय। वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं। चंद्रपूर महानगरपालिकेनं शहरातल्या नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली। शहरातल्या झरपट आणि इरई नद्यांना जोडणाऱ्या मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामं सुरू झाली आहेत आणि यंत्र आणि मजुरांच्या सहाय्यानं नाल्यांची मान्सूनच्या आधीच सफाई केली जाते।